नाशिकच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। ही बैठक बुधवारी मुंबईमधील मातोश्री निवासस्थानी होणार आहे। नाशिकमध्ये देखील ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार सध्या चर्चा आहे। या ऑपरेशनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या बातम्या आहेत। मात्र ही फक्त चर्चा आहे असं म्हणत गटनेत्यांनी यापूर्वीच हा दावा फेटाळून लावलाय। मात्र या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे हे खबरदारी घेत आहेत। मातोश्री निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी नाशिकमधील गटनेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती। याच नगरसेवकांसोबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली होती। आमचे नगरसेवक आमच्या सोबत आहेत, आमची एकी आहे असं भूमिका स्पष्ट करताना म्हटलेलं होतं। मात्र तरी देखील ज्या चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली जाते। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, माहिती जाणून घ्या। प्रांजल, नाशिकमधील 15 नगरसेवकांची बैठक होणार आहे। एकंदरीतच पक्षांतर्गत काय हालचाली आहेत? तुझ्या आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की ठाकरेंची 10 नगरसेवक हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान आपण जर बघितलं तर कुठेतरी 2 दिवसांपूर्वी एका विवाह सोहळ्याला देखील दोन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते सोबत बघायला मिळाले होते। दरम्यान या संपूर्ण चर्चेनंतर ठाकरे सेनेच्या गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या होत्या। यासोबतच पक्षाचे सहसंपर्क नेते रवींद्र मिरलेकर हे देखील नाशिकमध्ये आले होते, त्यांनी देखील आढावा घेतला होता। दरम्यान संजय राऊत देखील नाशिकमध्ये येतील अशी सर्व चर्चाही सुरू होत्या। मात्र हे काही असतानाच आता बुधवारी थेट मातोश्रीवरून त्या सर्व नगरसेवकांना बोलावण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे ज्या 15 नगरसेवकांची बैठकही घेणार आहेत त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्याच महिन्यामध्ये ऑपरेशन टायगर जे आहेत ते कुठेतरी यशस्वी झाल्याचं बघायला मिळालं होतं। 6 खासदार हे ठाकरे सेनेचे फुटलेले होते, आमदार देखील काही शिंदे सेनेच्या मागावर आहेत अशा देखील चर्चा सुरू आहेत। त्या पाठोपाठ आता नाशिकमधील नगरसेवकांच्या या चर्चा बघता कुठेतरी थेट आता मातोश्रीवरूनच दखल ही घेण्यात आलेली आहे। या नगरसेवकांची काही नाराजी आहेत का, यांचं नक्की काय म्हणणं आहेत हे उद्धव ठाकरे स्वतः जाणून घेणार आहेत। त्यामुळे आता आगामी काळात नक्की काय राजकीय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। निश्चित। प्रांजल, धन्यवाद माहितीसाठी।